मुंबईतील कुलाबा सेशन कोर्टातून पोलिसांना चकवा देत पळून गेलेला हरिसर अँथोनी जोसेफ हा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला। विशेष म्हणजे चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादामुळेच त्याचा पर्दाफाश झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थर रोड कारागृहातून कुलाबा न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना 7 एप्रिलला दुपारी 3च्या सुमारास आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देत कोर्टाच्या आवारातून पलायन केले होते। या घटनेनंतर कुलाबा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता। दरम्यान बोळिंज परिसरात एका चहाच्या टपरीवर पैशांच्या कारणावरून त्याचा वाद सुरू होता। त्याचवेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या मार्शल पथकाला संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तोच कुलाबा कोर्टातून फरार झालेला आरोपी असल्याचं स्पष्ट झालं। आरोपीवर यापूर्वी 20हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला 4 वेळा तडीपारही करण्यात आले आहे। सध्या त्याला पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार दिनेश सानप यांचे पोलीस उपायुक्त सुहास पावजे यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आहे। स्टेशनच्या हद्दीमध्ये जे महानगरपालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे त्याच्यासमोर एक चहाची टपरी आहे। त्या ठिकाणी एक व्यक्ती गोंधळ घालत असल्याबाबतचे आमचे जे पेट्रोलिंग करणारे बीट मार्शल आहेत यांना ज्यावेळेस ते दिसलं तर त्यांनी तात्काळ तिथे हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला बाजूला केलं। त्याच्याकडे विचारपूस करता तो उडवाउडवीची उत्तरं देत होता, म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले होते इकडे। सुरुवातीला तो त्याचं नाव गाव किंवा कुठल्याही प्रकारची ओळख तो सांगत नव्हता। मग त्याच्याकडे अधिक विश्वासात घेऊन आणि कौशल्यपूर्ण विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्याचं जे नाव सांगितलं ते नाव हरिसर अँथोनी जोसेफ हा मुंबई येथील राहणारा आहे, क्रॉफर्ड मार्केटचा। जो सेशन कोर्ट आहे कुलाब्याचं, तर त्या सेशन कोर्टमधनं 2 दिवसापूर्वी पळून गेला असल्याची माहिती मिळाली होती।